खडूस बिझनेसमॅन भाग 16. निधी मनात विचार करत होती. अरे, त्याच्या डोळ्यातील ती आर्त विनवणी पाहून मन किती पिळून निघत आहे. पण त्याच्यामुळे सोसाव्या लागलेल्या ह्या यातना काही कमी नाही. यापुढे आता याच्यासोबत राहणे अजिबात शक्य नाही. ती काही बोलणार तितक्यात सासूबाई काळजीने आणि घाबरून बोलतात. निधी, काय झाले बाळा? काही अडचण आली का? तुला त्या पापी लोकांनी काही असे विचारताना त्यांच्या डोळ्यात पाणी जमा होते. त्या पुढे बोलतात, काही झाले तरी काळजी करू नकोस. तू ह्या घरची सून आहेस. आम्ही तुला कधीच अंतर देणार नाही निधी. तू माझ्या मुलाची पत्नी आहेस. त्यांच्या या मायेच्या शब्दांवर काय उत्तर द्यावे हेच तिला सुचत नव्हते. एका क्षणासाठी तिचा गळा पूर्णपणे दाटून आला. ती पापणीही न हलवता एकटक त्यांच्याकडेच पाहत राहिले. तिच्या सासूबाईंच्या डोळ्यात तिच्याबद्दल असलेली खरीखुरी माया, आपुलकी पाहून तिचे मन भरून आले. लहानपणीच गमावलेल्या आईचे प्रेम जणू त्यांच्या रूपात पुन्हा एकदा पदरात पडल्यासारखं भास झाला. निधी मनात विचार करत होती, बाप रे, अशा परिस्थितीत हे केवळ एक नाटक आहे. सून म्हणून नाही तर केवळ प्रॉपर्टीसाठी याने पत्नी बनवून आणले आहे असे कसे सांगू? ते ऐकल्यावर त्यांच्या मनाला होणाऱ्या यातना कशा सहन करू? सत्य सांगण्यासाठी हा योग्य प्रसंग नाही असेच वाटत आहे. निधी स्वतःला सावरत आणि शांतपणे बोलते, नाही सासूबाई, तुम्ही विचार करताय तसं काहीही झालेलं नाही. ह्यात तुमच्या मुलाची पण काहीच चूक नव्हती. फ्रेंड्सनी खूप आग्रह केला म्हणून थोडे ड्रिंक्स घ्या असं मीच त्यांना सांगितलं होतं. पण त्यांनी त्यामध्ये काहीतरी मिक्स केल्यामुळे त्यांना सुद्धा रपले. असे तिने ऐनवेळी सुचलेले खोटे कारण सांगून टाकले. तो आश्चर्याने तिच्याकडेच पाहू लागला. तिने सत्य का लपवले याचेच आश्चर्य त्याला वाटत होते. सासूबाई तिला मिठी मारत बोलतात, देवाचे खूप आभार की तुला जास्त काही इजा झाली नाही निधी. आम्हा सर्वांना खूप भीती वाटली होती. तू काहीही म्हणालीस तरी चूक मात्र ह्या रणवीरचीच आहे. सोबत घेऊन गेलेल्या पत्नीची नीट काळजी घेऊन तिला सुखरूप परत आणणे ही याची जबाबदारी होती. ह्याच्या निष्काळजीपणामुळेच हे सर्व घडले आहे. रणवीर मात्र एकही शब्द न बोलता गप्प उभा राहिला. निधी मनात विचार करत होती, ह्या खडूस माणसाला असे कचलेले मी पहिल्यांदाच पाहत आहे. मनाला खूप वाईट वाटत आहे. तरीही याला माफ करायला मी अजिबात तयार नाही. सासूबाई पुढे बोलतात, ह्यापुढे ह्याच्यावर विश्वास ठेवून मी तुला कुठेही पाठवणार नाही निधी. प्रेमविवाह करून हिला घरी आणले आहे ना, तरीही स्वतःच्या पत्नीची काळजी कशी घ्यावी हे ह्याला अजून समजत नाहीये काय माहिती. निधी मनात विचार करत होती, प्रेमविवाह म्हणे, पत्नी तर सोडाच, पण किमान एक स्त्री म्हणूनही याने माझी कधी काळजी घेतली नाही. उलट आपल्या त्या मित्रांच्या हवाली करून निघून गेला ना. निधी सासूबाईकडे पाहत बोलते, सासूबाई, मला खूप भूक लागली आहे. तिचे ते बोलणे ऐकून तो डोळे मोठे करून तिच्याकडेच पाहू लागतो. जेवण देण्याबाबत त्याने कुठे नकार दिला होता, तोच प्रसंग त्याला आठवला. सासूबाई लगेच प्लेटमध्ये जेवण वाढून आणतात आणि तिला स्वतःच्या हाताने जेवण भरवू लागतात. निधी मनात पुन्हा विचार करत होती, अरे बाप रे, इतके चांगले आणि भरभरून प्रेम करणारे कुटुंब आहे हे. पण अशा चांगल्या घरात हा अशा क्रूर माणूस कसा जन्माला आला काय माहिती. जेवण संपल्यानंतर ती त्याच्याकडे न पाहताच बेडरूममध्ये निघून जाते. तो सुद्धा तिच्या मागे मागे तिथे येतो. रणवीर अत्यंत अस्वस्थ होत आणि हळूच विचारतो, निधी, म्हणजे तू हे घर सोडून जाणार नाहीस ना? ती त्याच्याकडे न पाहताच अत्यंत कठोर आवाजात बोलते, का? मी घर सोडून जाणार नाही म्हटल्यावर खूप वाईट वाटले का? जास्त विचार करू नका. मी इथे जास्त दिवस राहणार नाही. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर निघून जाईन. फक्त सासूबाईंचा चेहरा पाहून मला तिथे सत्य सांगता आले नाही इतकेच. तो लगेच तिचा हात पकडतो, तिला स्वतःकडे वळवतो आणि तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या वंजळीत घेतो आणि डोळ्यात पाणी आणून अत्यंत व्याकुळतेने बोलतो, आय एम सॉरी निधी, आय एम रिअली सॉरी.
माझ्या एका लहान अशा निष्काळजीपणामुळे इतका मोठा आणि वाईट प्रसंग ओढवेल असे मला वाटले नव्हते. हे खरे आहे की मी तुला आजपर्यंत खूप बोललो आहे, तुझा अपमान केला आहे, पण मी कधीही तुझ्यासोबत इतके वाईट व्हावे अशी इच्छा ठेवली नव्हती. आय स्वेअर निधी. त्याचे डोळे पूर्णपणे अश्रूंनी भरून आले होते. निधी मनात विचार करत होती, इतके दिवस आम्ही कितीतरी वेळा भांडलो आहोत, पण प्रत्येक वेळी ह्याने नेहमी माझी काळजी घेतली आहे. ह्यावेळी त्याने चूक केली हे नक्की, पण त्याच्या एका निष्काळजीपणामुळे माझे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाले असते. मनाला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी ह्याला माफ करायला मन अजिबात तयार होत नाहीये. निधी त्याचा हात स्वतःपासून दूर सारत अत्यंत शांतपणाने परकडपणे बोलते, तुम्हाला सॉरी म्हणायची काहीच गरज नाही. मुळात तुम्ही माझे कोण लागता. तुम्हाला फक्त पैसा आणि ती प्रॉपर्टी हवी आहे. ह्याच एका कारणामुळे बांधले गेलेले हे आपले नाते आहे. इथे भावनांना काहीच किंमत नाही, कारण आज ना उद्या आपल्याला एकमेकांपासून दूर व्हायचेच आहे. आयुष्यभर एकत्र राहायचे नाहीये ना. मीच तुमच्याकडून खूप जास्त अपेक्षा ठेवून बसले होते. आय एम सॉरी. ती बाजूला सरकते. तो पुढे काय बोलावे ह्याच विचाराने पूर्णपणे अस्वस्थ होऊन उभा राहतो. अजून थोडा वेळ इथे थांबले तर ह्याच्या समोर पूर्णपणे वितळून जाईन की काय अशी भीती तिला वाटत होती. म्हणून ती पटकन बाथरूममध्ये जाते. रणवीर देखील शांतपणे तिथून बाहेर निघून जातो. तो बाहेर गेल्यावर निधी बाथरूममधून बाहेर येते. अचानक तिला तिच्या डॅडींची खूप आठवण येऊ लागते. निधी मनात विचार करत होती, स्वतःच्या डोळ्यातील बाहुलीसारखं ज्यांनी माझं नेहमी जीवापाड रक्षण केलं, त्यांच्या मुलीची आज अशी अवस्था झाली आहे. जर त्यांना समजलं तर त्यांच्या मनाला किती आतोनात वेदना होतील, त्यांना किती मानसिक त्रास सहन करावा लागेल. मनाच्या धीर कचल्यामुळे ती लगेच त्यांना कॉल करते. डॅडी फोन उचलून प्रेमाने विचारतात, हॅलो, कसे आहेस ग माझ्या बाळा? इतके दिवस झाले एक कॉल पण नाही केलास. माझ्यावर रागवली आहेस की काय? निधी डोळ्यात पाणी आणून रडवेल आवाजात बोलते, नाही पप्पा, मी तुमच्यावर कशाला रागू. मला फक्त एकच गोष्टी आश्चर्य वाटते की तुम्ही मला इथे असं एकटं सोडून कसे निघून गेलात. त्यांना स्वतःपासून जास्तच दिवस लांब ठेवणे तिला अजिबात सहन होत नव्हते. डॅडी जडंतकरणाने समजूत काढत बोलतात, काय करू बेटा, माझ्यासमोर पण खूप मोठी अडचण आली होती, पण माझ्यासाठी तुझी सेफ्टी सर्वात महत्त्वाची आहे. तुला काहीही त्रास व्हायला नको, म्हणूनच इच्छा नसतानाही तुला स्वतःपासून दूर ठेवले आहे. फक्त काही दिवसांचीच गोष्ट आहे बाळा, त्यानंतर मी तुला लगेच माझ्याकडे परत बोलावून घेईन. त्यांचे ते शब्द ऐकून तिचे मन भरून आले. ती ओठ दाबून स्वतःचे रडू आवरण्याचा प्रयत्न करू लागली. निधी मनात विचार करत होती, नाही पप्पा, इथे मी अजिबात सेफ नाही आहे. तुम्ही ज्या माणसावर विश्वास ठेवून मला इथे सोडून गेलात, तो माणूस तुमच्या त्या विश्वासाला अजिबात लायक नाही आहे. तिचे ते अचानक पसरलेले भयानक मौन पाहून डॅडी काळजीने विचारतात, निधी, माझे बोलणे ऐकू येतंय का तुला? निधी स्वतःला सावरत खोटे हसत बोलते, हो पप्पा. तुम्ही तिथे आरामात तुमची ड्युटी करा, मला इथे कोणतीही अडचण नाही आहे. मी खूप आनंदात आहे. डॅडी सुटकेचं श्वास टाकत बोलतात, बरं झालं बेटा, मला पण तेच हवं होतं. तू आनंदात आहेस ना, माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. तिला त्यांच्याशी अजून जास्त बोलणे जमले नाही, कारण स्वतःचे रडू आवरणे आता तिच्यासाठी खूप कठीण झाले होते. निधी घाईघाईने बोलते, ठीक आहे पप्पा, मला थोडं काम आहे, मी नंतर कॉल करते, असे बोलून ती कॉल कट करते. काल रात्री घडलेला तो वाईट प्रसंग तिच्या मनात पुन्हा पुन्हा घोळत होता आणि ती प्रचंड अस्वस्थ होत होती. निधी मनात विचार करत होती, अरे, एका पोलीस अधिकाऱ्यांची मुलगी असूनही आज स्वतःचे रक्षण करता आले नाही मला. मग इतर सामान्य मुलींचे काय होत असेल, त्यांची काय अवस्था होत असेल. तितक्यात विक्कीचा कॉल येतो. निधी मनात विचार करत होती, काहीही असो, त्याच्याशी बोलून मन मोकळं केलं की मनातलं ओझं नक्कीच हलकं होईल.
ती लगेच कॉल रिसीव्ह करून त्याच्याशी बोलू लागते. सुरुवातीला ती काही सांगत नसली तरी तिच्या बदललेल्या आवाजावरून तिचे अस्वस्थ असणे आणि तिचे दुःख त्याने लगेच ओळखले. शेवटी तिने काल रात्री घडलेला तो सर्व वाईट प्रसंग रडत रडत त्याच्या जवळ सांगून टाकला. त्याने खूप वेळ तिची समजूत काढली आणि तिला शांत केले. रणवीर मात्र तिच्या समोर थांबणे असह्य झाल्यामुळे घराबाहेर पडलेला तो कार घेऊन मन शांत होईपर्यंत रस्ती भटकत राहिला. एका निर्मानुष्य रस्त्याच्या कडेला तो खूप वेळ तसाच शांत बसून राहिला. निधीने बोललेले ते शब्द त्याच्या मनात सतत घोळत होते आणि त्याचे मन अधिक अस्वस्थ करत होते. रणवीर मनात विचार करत होता, तिने जे काही सांगितले ते खरंच सत्य आहे का? आमच्या दोघांच्या मध्ये खरंच काहीच नाते नाहीये का? जर काहीच नाते नसेल तर मग तिचे ते अश्रू पाहून माझे मन आज इतके का व्याकुळ होत आहे? मला इतकं का त्रास होतोय? त्याला ह्या प्रश्नांचे कोणतेच उत्तर मिळत नव्हते. तो जेव्हा घरी परतला तेव्हा खूप अंधार पडला होता. साहित्य टीव्ही पाहत बसलेली असते. तो तिच्याजवळ जाऊन विचारतो, साहित्या, तुझ्या वहिनींचे जेवण झाले का? साहित्या बोलते, नाही दादा, वहिनी अजून रूमच्या बाहेर आल्याच नाहीत. बिचाऱ्या खूप वेदनेत दिसत आहेत. तो स्वतःच प्लेटमध्ये जेवण वाढून घेतो आणि रूमकडे निघतो. ती आज बेडवर न झोपता खाली चटई पसरून झोपली होती. काल रात्री ती खूप रडली असावी असे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. थकल्यामुळे तिला लवकर झोप लागली होती. तिला उठवण्याची अजिबात इच्छा न झाल्यामुळे तो जेवणाची प्लेट तशीच बाजूला ठेवतो आणि तिच्या शेजारी येऊन बेडवर आडवा होतो. एकाच दिवसात ती खूप सुकल्यासारखी आणि कचल्यासारखी दिसत होती. तो तिचे कपाळावरचे केस हळूच मागे सारतो. तिने घातलेला टी शर्ट थोडा बाजूला सरकल्यामुळे तिच्या कमरेवर झालेल्या त्या गंभीर आणि वेदनादायी जखमा त्याच्या नजरेस पडतात. ते दृश्य पाहताच त्याचे मन आतल्या आत प्रचंड तडपडते. तो उठतो आणि ऑइंटमेंट आणून तिच्या कमरेवर हलक्या हाताने लावू लागतो. ती अचानक जागी होईल की काय अशी तीव्र भीती त्याला वाटत होती. रणवीर मनात विचार करत होता, बाप रे, जर ही जागी झाली आणि हिने मला पुन्हा चुकीचे समजले तर? नको, तसे व्हायला नको. तो औषध लावून तसंच तिच्याकडे पाहत पडून राहतो. झोपलेली असताना ती किती निरागसनी सुंदर दिसत होती. रणवीर मनात पुन्हा विचार करत होता, खरंच खूप सुंदर आहे ही, पण तिच्या समोर जाण्याची माझी आता अजिबात हिंमत होत नाही. तिला पाहत पाहत डोळे मिटताच त्याला कधी झोप लागली हे त्याचे त्याला आज समजले नाही. तो तिथेच झोपी गेला. मध्यरात्री अचानक डोळे उघडले तेव्हा तिला हुंदके देऊन रडतानाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. त्याने डोळे चोळत पाहिले तर ती बाजूला ओढून डसाडसा रडत होती. रणवीर हळूच हाक मारतो, निधी. ती काहीच उत्तर देत नाही आणि त्याच्याकडे पाहतही नाही. रणवीर पुन्हा मनात विचार करत होता, माझ्याकडे पाठ करून झोपलेला हिचा रुसवा मला आता अजिबात सहन होत नाहीये. तो तिला स्वतःकडे वळवून घेतो तेव्हा तिचे रडणे अजूनच वाढते. त्याला खूप वाईट वाटले. तिचे ते अश्रू त्याच्या मनाला आतल्या आत प्रचंड टोचत होते. रणवीर तिला जवळ वळत आणि मिठी मारत बोलतो, निधी प्लीज रडू नकोस ना. माझ्यावर राग असेल तर हवं तेवढं मार, हवं तसं वरड, पण अशी रडू नकोस. मला खूप त्रास होतोय. तिने त्याला स्वतःपासून दूर ढकलले नाही ना ती बाजूला सरकली. ती त्याच्या छातीवर चेहरा लपवून अजूनच डसाडसा रडू लागली. तिला कसं शांत करावं हेच त्याला समजत नव्हते. रणवीर त्याची मिठी अजूनच घट्ट करत बोलतो, निधी प्लीज रडणं थांबव ना. ती मला सोडून कुठेतरी लांब निघून जाईल की काय या तीव्र भीतीने त्याने तिला अधिकच जवळ आवळले होते. काही वेळातच ती त्याच्या कुशीत शांतपणे झोपी गेली. तिला स्वतःपासून दूर करण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. तो तिच्या कपाळावर हळूच ओठ टेकवतो आणि तिला मिठीत घेऊन स्वतःचे डोळे मिटून घेतो. रणवीर पुन्हा एकदा मनात विचार करत होता, अरे बापरे, काय झाले आहे मला? एका मुलीसाठी मी इतका भावूक का होत आहे? हो, स्वतःची ही अशी अवस्था पाहून त्याला स्वतःचेच खूप आश्चर्य वाटत होते.
रणवीर मनात विचार करत होता. नक्की काय झाले आहे मला? काहीच उत्तर मिळत नाहीये. सकाळी जेव्हा निधी डोळे उघडले तेव्हा कोणाच्या तरी हातांच्या विळक्यात घट्ट अडकल्यासारखं भास झाला. डोळे चोळत पाहिले तर काय, रणवीर तिला घट्ट जवळ ओढून झोपला होता. निधी मनात विचार करत होती की अरे बाप रे, हा इतकं घट्ट मिठी मारून का झोपला आहे? काल रात्री रडता रडता ह्याच्या कुशीतच झोप लागली होती की काय? ती आठवण येताच ती स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. पंचे तो थोडासुद्धा हालत नव्हता आणि त्याने तिला अतिशय घट्ट पकडून ठेवले होते. निधी त्याच्या हातावर गुच्ची मारत चिडून बोलते, ए खडूस सोड मला. तिचा तो मार त्याला साध्या डासाने चावल्यासारखा वाटला असावा. इतकेच त्याने तिला अजूनच स्वतःकडे वळून घेतले. तिला प्रचंड संताप आला. निधी मनात विचार करत होती, कुंभकर्णाच्या मांसाचा दिसतोय हा. कितीही मारले तरी ह्याला जाग येत नाहीये. शेवटी वैतागून तिने त्याच्या गालावर जोरात चिमटा काढला. रणवीर आई गो असं ओरडत गाल चोळू लागला. तिने लगेच त्याला स्वतःपासून दूर ढकलले. निधी वरडत आणि राग दाखवत बोलते, वेडे आहात का की काय तुम्ही? एवढं घट्ट मिठी मारून का झोपला होता? काय माझा श्वास रोखून मला संपवायचाच विचार होता की काय तुमचा? रणवीर आळस देताना हात पसरत बोलतो, हो असं आहे का? सॉरी, मला समजलेच नाही. चल परत ये, आता हळूच मिठी मारतो. तिने रागारागाने जवळ असलेली उशी उचलली आणि थेट त्याच्या तोंडावर मारली. निधी मनात विचार करत होती, त्या दिवशी नशेत जे काही झाले ती नशा अजूनही ह्या खडूस माणसाच्या डोक्यातून उतरलेली दिसत नाहीये. निधी जोरात ओरडत बोलते, हे बघा माझ्यापासून दूर राहा, असं मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे. मुळात माझ्या शेजारी येऊन झोपण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली? माझ्या बेडला हात लावला तर हात तोडेन, पाय लावला तर पाय तोडेन, असं मोठ्या मोठ्या बाता मारत होता ना. मग आता तुम्हीच खाली येऊन माझ्या शेजारी का झोपला होता? तिचे मन आता थोडे हलके झाले असले तरी तिचा राग अजूनही तसाच होता. रणवीर शांतपणे बोलतो, का कुणास ठाऊक, मला खाली झोपावंसं वाटलं म्हणून झोपलो. पण मध्यरात्री तू अशी का रडत होतीस? तो वाईट प्रसंग तिला पुन्हा पुन्हा आठवत होता, म्हणूनच मध्यरात्री तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. निधी मनात विचार करत होती, पण जेव्हा ह्याने मला जवळ ओढले आणि मिठी मारली तेव्हा मी ह्याला स्वतःपासून दूर का सारले नाही? का कुणास ठाऊक, त्या क्षणी मला धीर देणाऱ्या आणि शांत करणाऱ्या असंच एका आधाराची गरज वाटत होती. निधी अतिशय कडक शब्दात बोलते, ते सर्व जाणून घेण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. मिळणारी एकही संधी तुम्ही कधी सोडत नाही ना? संधी मिळाली की लगेच त्याचा फायदा घेऊन रात्रभर मिठी मारून झोपला होता काय? हे बघा, मी घर सोडून गेले नाही आणि इथेच थांबले आहे याचा असा अजिबात अर्थ काढू नका की मला तुमच्याबद्दल खूप प्रेम वाटू लागले आहे. घरातील लोकांना वाईट वाटू नये म्हणून मी इथे थांबले आहे, इतकेच. तुमची काय ती प्रक्रिया असेल ती लवकरात लवकर संपून टाका. मी सही करून तुमची सर्व संपत्ती तुमच्या हवाले करते आणि लगेच इथून कायमची निघून जाते, असे परकडपणे सांगून ती आंघोळ करण्यासाठी बाथरूमच्या दिशेने निघून जाते. त्याच्यावर आलेल्या प्रचंड रागामुळे ती शावर चालू करून खूप वेळ तसेच शांत उभी राहिली. निधी पुन्हा मनात विचार करत होती की अरे रे, माझे आयुष्य कुठून कुठे येऊन थांबले आहे. डॅडीसोबत भांडण करून जर मी घर सोडून आले नसते तर आज ह्या माणसासोबत राहण्याची ही अशी वेळ माझ्यावर आलीच नसती. दिवसेंदिवस मी ह्या माणसाच्या इतकी जवळ का जात आहे? सुरुवातीपासूनच माझे ह्याच्याबद्दल कधीच चांगले मत नव्हते. त्यानेही तसेच वागून ते खरे करून दाखवले. तरीही मी ह्याच्याकडून काहीतरी वेगळी अपेक्षा का ठेवत होते? पहिल्यांदा ह्याच्यासोबत त्या पार्टीला गेले तीच माझी सर्वात मोठी चूक होती. इथून पुढे ह्या घरात जितके दिवस राहायचे आहे तितके दिवस ह्याच्यापासून लांबच राहायला हवे. पाण्यात भिजल्यामुळे तिने घातलेले कपडे पूर्णपणे ओले झाले होते. ती कपडे काढून अंघोळ करायला बसली. अर्धी अंघोळ झाल्यानंतर तिच्या अचानक लक्षात आले की
ती घाईघाईत आत येताना दुसरे कपडे आणायलाच विसरली आहे. निधी मनात विचार करत होती, अरे बाप रे, हे काय झाले? कपडे आणायचंच विसरून आले ना मी. आता बाहेर जाणेही शक्य नाही. तो बाहेरच उभा असेल. थोड्या वेळात त्याला ऑफिसला जायला उशीर झाला की लगेच बाहेरून दरवाजा वाजवायला सुरुवात करेल. मग मी काय सांगू? डोके कामच करत नाहीये आता. रणवीर देखील मनात विचार करत होता. का कोणास ठाऊक, हिचा राग इतका लवकर शांत होईल असे दिसत नाही. चूक तर सर्व माझीच आहे. मी आता काय करू? हिचा हा एवढा गंभीर अवतार पाहणे मला खूप कठीण जात आहे. आधीसारखी माझ्याशी भांडणारी, नखरे करणारी निधीच जास्त चांगली वाटायची. मी शांत बसलो की ही अजूनच जास्त चिडते. मुलीचा राग कसा शांत करायचा आणि त्यांची समजूत कशी काढायची हे मला अजिबात माहीत नाही. कॉलेजच्या दिवसात मी कधी कोणत्याही मुलीला स्वतःच्या जवळ येऊ दिले नाही. त्यांनी माझ्याकडे पाहून फक्त हसले तरी खूप झाले असे वाटायचे. उलट मीच त्यांच्याकडे कधी वळून पाहत नव्हतो. असा रुबाब दाखवत असायचो. इतका सुंदर असूनही मला कधी कोणतीही गर्लफ्रेंड नव्हती हे ह्या मुलीला सांगायला पण खूप लाज वाटते आहे. आधी जर काही मुलीसोबत फ्लर्ट केल्या असत्या तर आज ह्या प्रसंगात नक्कीच काहीतरी उपयोग झाला असता. तो पत्नीचा राग कसा शांत करावा यासाठी गुगल करून पाहतो. रणवीर मनात विचार करत होता, अरे रे, अशी वेळ कोणावरही येऊ नये. खरंच खूप अवघड परिस्थिती आहे ही. तिच्यासाठी चॉकलेट आणून द्यावे का? मुलींचा राग एवढ्याशा चॉकलेटने शांत होतो का? ठीक आहे, काहीतरी करून तर पाहिले पाहिजे. तो लगेच रूममधून बाहेर पडतो आणि किचनच्या दिशेने जातो. रणवीर पुन्हा मनात विचार करतो की आमच्या घरात ती कादाड साहित्य नेहमी काही ना काही खातच असते. तिने नक्कीच कुठेतरी चॉकलेट लपवून ठेवले असणार. तो फ्रीज उघडून पाहतो. त्याच्या नशिबाने तिथे एक डेअरी मिल्क चॉकलेट ठेवलेले दिसते. नेहमी किचनमध्ये काम करणाऱ्या आईने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिले. कधीही किचनकडे न फिरकणारा हा मुलगा आज अचानक इथे काय करतोय याचेच त्यांना मोठे आश्चर्य वाटत होते. तो हळूच ते चॉकलेट उचलतो आणि तिथून गुपचूप निघून येतो. तो मनात विचार करतो की ती अंघोळ करून बाहेर येताच सॉरी बेबी असे बोलून तिच्या हातात ते चॉकलेट देऊन टाकावे. रणवीर मनात विचार करत होता, बेबी? अरे बाप रे, तिने जर हे नाव ऐकले तर ती डोक्याला गुंडाळलेला तो टॉवेल माझंच गळ्याला लावून मला संपवून टाकेल की काय? नको नको, ते जरा जास्तच अति होईल. सॉरी निधी, मी इथून पुढे कधीही त्या गोष्टींना स्पर्श करणार नाही. ह्यावेळी मला माफ कर. तू हे घर सोडून जाईपर्यंत मी तुझे एका मौल्यवान रत्नासारखे रक्षण करीन असे म्हणून तिच्या हातात चॉकलेट देऊन टाकीन. रणवीर पुन्हा एकदा मनात विचार करतो, नाही, ही शेवटची ओळ तर अजिबात बोलायला नको. मी खूप मोठे नाटक करतो आहे असंच हिच्या समज होईल. तो ती अंघोळ करून बाहेर येण्याची वाट पाहत तिथेच बसून राहिला. रणवीर मनात पुन्हा विचार करत होता, अरे बाप रे, हिला बाथरूममध्ये जाऊन 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे. आत अंघोळ करते आहे की बाथरूम धुण्याचे काम चालवले आहे हिने? तो शेवटी बाथरूमचा दरवाजा वाजवत बोलतो, निधी, काय करते आहेस आत? लवकर बाहेर ये ना, मला अंघोळीला जायचे आहे. निधी अडकळत आणि वसाळल्या आवाजात बोलते, ते मी आत येताना कपडे आणायला विसरले आहे. माझ्या कपाटात माझे कपडे आहेत, प्लीज आणून देताय का? रणवीर मनात विचार करत होता, काय नशीब आहे. हे आधीच तोंड उघडून सांगायचे सोडून आता आत बसून काय भजन करत होती की काय ही मुलगी. तो मनातल्या मनात पुटपुटत तिचे कपडे आणायसाठी कपाट उघडतो. पण ते कपडे पाहत असतानाच त्याच्या डोक्यात एक खोडकर विचार येतो. तो मुद्दाम तिच्या टॉवेलसोबत स्वतःचं एक टी-शर्ट उचलतो. रणवीर दरवाजा जवळ जात बोलतो, हे घे तुझे कपडे. आई मला खाली आवाज देत आहेत म्हणून मी बाहेर जातोय असे सांगून तो तिच्याकडे ते कपडे धरतो. ती दरवाजातून हळूच हात बाहेर काढून ते कपडे आत घेऊन जाते. रणवीर मनात विचार करत होता,
माझ्या त्या टी शर्टमध्ये ही कशी दिसत असेल हे पाहण्याची मला खूप उत्सुकता लागली आहे. आधीच खूप साधी आणि लहान आहे. त्या मोठ्या टी शर्टमध्ये तर अजूनच गोड दिसेल. त्याने दिलेले कपडे जेव्हा तिने उघडून पाहिले तेव्हा त्याचा तो टी शर्ट पाहून ती स्वतःचे डोके काजवू लागली. निधी मनात विचार करत होती, ह्या माणसाने स्वतःचा टी शर्ट मला का आणून दिला आहे, काय माहिती. ह्याच्या डोक्यात नेहमी काहीतरी वेगळंच चालू असते. हा टी शर्ट आता मी कसा घालू? पण तो बाहेर गेला आहे असं म्हटलं होतं ना, म्हणून धाडस करून तोच घालून बाहेर पडले पाहिजे. ती तो टी शर्ट घालून बाथरूममधून बाहेर येते. तो आकाराने मोठा असल्यामुळे तिचा गुडघ्यापर्यंत येत होता. ती खाली पाहत पाहत हसतच बाहेर येते. पण समोरच हसत उभा असलेला तो दिसताच ती पार घाबरून जाते आणि आई ग असं ओरडत लगेच त्याच्याकडे पाठ करून उभी राहते. रणवीर मोठ्याने हसत बोलतोय, ए वेडे, तू तिकडे तोंड का फिरवलंस? ते पाहायचे होते म्हणूनच तर मी हे सर्व केले ना. त्याच्या ह्या बोलण्यावरती खूप वसाळते आणि तिला लाज वाटते. निधी चिडून आणि संतापाने बोलते, याचा अर्थ तुम्ही मुद्दामूनच मला हा टी शर्ट दिला होता तर बाहेर जातोय असं खोटं का बोललात? तू तुमच्या जगण्यावर मला चांगलंच माहीत आहे. मुलींना अशा कपड्यांमध्ये पाहण्याची तुमची जुनीच सवय. माझ्याशी इतकी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नका. माझ्याकडे बुद्धी नाही म्हणून मी तुमचं ऐकलं. मला जो प्रचंड राग येतोय ना, त्या रागाच्या भरात तुमची शेंडी धरून तुम्हाला याच बाथरूमच्या नळाखाली बुडवून काढावंसं वाटतंय. तुमच्या तर. तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच त्याने मागून हळूच तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ती अचानक शांत झाली आणि तिचे शब्द तिथेच थांबले. त्याने तिच्या केसांवर हलक्या हाताने स्पर्श केला आणि तिच्या जवळ येत तिच्या सुगंधाचा आस्वाद घेतला. त्या क्षणी तिच्या हृदयाची धडधड तिला स्वतःलाच स्पष्ट ऐकू येत होती. रणवीर प्रेमाने आणि हळुवार आवाजात बोलतो, तू खूप क्यूट दिसते ग. हा टी शर्ट तुझ्यावर किती गोड दिसतोय, तुला माहिती आहे का? तू असेच दिवसभर माझ्यावर वरडत राहिलीस तरी चालेल, मला काहीच अडचण नाही. तुझा हा रुसवा खूप छान वाटतोय, पण प्लीज माझ्यावर असा तीव्र राग धरू नकोस ग. नकळतपणे माझ्याकडून झालेल्या त्या चुकीसाठी मी मनापासून माफी मागतो. एकत्र घालवलेले हे काही दिवस खूप आनंदाचे ठरावे म्हणून सांगतोय. प्लीज मला माफ करून टाक ना. असे म्हणून त्याच्याकडे पाठ करून उभा असलेल्या निधीला स्वतःकडे वळवत त्याने तिच्या समोर एक डेअरी मिल्क चॉकलेट धरले आणि त्याने ते चॉकलेट थेट तिच्या ओठांजवळ नेले. ती मात्र पूर्णपणे थक्क होऊन जागच्या जागी शांत उभी राहिली. तो तिच्याजवळ अजून झुकला आणि तिने ओठात धरलेल्या चॉकलेटला अर्धा तुकडा त्याने स्वतःच्या ओठांनी अलगद घेतला. त्या क्षणी दोघांचे ओठ एकमेकांना स्पर्श करून गेले. रणवीर हलकेच हसत बोलतो, खूप गोड आहे ना. असे म्हणून तो आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये निघून जातो. ती मात्र भानावर येत अचानक तिथे काय घडले या विचाराने डोळे मिचकावून पाहू लागते. तो केवळ एक भ्रम होता की सत्य हेच तिला समजत नव्हते. पण तिच्या तोंडात असलेली चॉकलेटची ती गोडी सांगत होती की तो कोणत्याही भ्रम नव्हता. निधी मनात विचार करत होती, अरे देवा, काय झाले आहे ह्या माणसाला? नक्कीच ह्याच्या अंगात कोणत्या तरी वेड्या प्रेमिकाचे भूत शिरले असावे असे दिसते. सर्वात आधी सासूबाईंना सांगून एखाद्या चांगल्या बाबाकडून ह्याला तायात बांधून घ्यायला हवी. निधी वरडत आणि हाक मारत बाहेर धावते. सासूबाई! रणवीर आतूनच हसत मोठ्याने बोलतो, ए वेडे, आधी जाऊन कपडे तर बदलून घे. ती लगेच धावत पुन्हा रूममध्ये येते आणि दरवाजा लावून घेते. आरशात स्वतःची ती अवस्था पाहून ती कपाळावर हात मारून घेते. ह्या अशा अवतारात जर ती घरातील लोकांसमोर गेली असती तर? निधी मनात विचार करत होती. कडूसपेटला तिचं त्याच्यावर आलेला तो राग. ती आपली मूठ टवळून शांत करण्याचा प्रयत्न करते. शावरखाली उभा असलेला रणवीरचे मन अत्यंत आनंदी झाले होते. तो जेव्हा तिला चॉकलेट भरवत होता तेव्हा ती एखाद्या निष्पाप बाहुलीसारखी शांत उभी होती ना, तोच प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून वारंवार येत होता.
तो विचार येताच त्याच्या ओठांवर नकळत एक सुंदर हसू उमटले. इतके दिवस ती त्याच्या सोबत राहत असली तरी ती इतकी क्यूट आहे हे त्याला आधीच ठाऊकच नव्हते. डोक्यावर पडणाऱ्या पाण्याचा धारेसोबतच त्या दोघांच्या ओठांचा झालेला तो हळवा स्पर्श आठवून त्याचं मन पुन्हा एकदा शहारून उठले. तो पटकन अंघोळ आटपून बाहेर येतो. ती घरातील सर्वांशी नेहमीप्रमाणे हसत खेळत बोलताना पाहून त्याला खूप शांत आणि समाधानी वाटले. तो पटकन नाश्ता करतो आणि ऑफिसच्या दिशेने निघतो. पण त्याआधी त्याचे एक सर्वात महत्त्वाचे काम अद्याप बाकी राहिले होते. रणवीर मनात विचार करत होता. निधीला त्रास देणाऱ्या त्या नराधमांना धडा शिकवलाच पाहिजे. कॉलेजमध्ये एकत्र शिकलो म्हणून दिलेल्या सवलतीचा त्यांनी इतका गैरफायदा घेतला. इथून पुढे कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहतानाही त्यांची तर्काप उडाली पाहिजे. असेच काहीतरी करावे लागेल. ते सर्वजण सध्या कुठे आहेत हे जाणून घेण्यासाठी तो लगेच अरुणला कॉल करतो. अरुण फोन उचलून विचारतो, बोल मित्रा, तुझी वाईफ आता कशी आहे रे? काही अडचण नाही ना आता? रणवीर आपली मूठ टावळत आणि कडक आवाजात बोलतो, आता सर्व काही ठीक आहे मित्रा, पण तिचा राग अजून शांत झालेला नाही. जे काही घडले ते काही लहानसहान नव्हते ना. ते सर्व जाऊ दे, पण ते नराधम सध्या कुठे आहेत? मला आत्ताच्या आत्ता त्यांना समोर पाहायचे आहे. त्याचे ते बोलणे ऐकून अरुण शांतपणे बोलतो, अरे मित्रा, मी तुला स्वतःच कॉल करून सांगणार होतो. त्या सर्व नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. मला नुकतीच ही बातमी समजली आहे. रणवीर अचानक मनात विचार करतो की बाप रे, मला खूप भीती वाटू लागली आहे. ते अटक झाले आहेत हे ठीक आहे, पण पार्टीमध्ये घडलेला तो सर्व वाईट प्रसंग बाहेर तर पसरला नाही ना? हा तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. थोडी जरी इकडे तिकडे चर्चा झाली तरी तिचे भविष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. रणवीर अत्यंत अस्वस्थ होत विचारतो, काय बोलतोस मित्रा? तिथे काय घडले हे आपल्याशिवाय इतर कुणालाही माहिती नव्हते ना? मग पोलिसांनी तक्रार कोणी दिली? अरुण उत्तर देतो, ते मला काहीच माहीत नाही रे. मी सुद्धा याविषयी कोणाचीच काही बोललो नाही. कदाचित त्यांनी आधीच इतर कुठे काहीतरी राडा केला असावा असे वाटते. त्याचे मन शांत होत नव्हते. कोणत्या पोलीस ठाण्यात त्यांना ठेवले आहे हे त्याच्याकडून जाणून घेत त्याने लगेच कार त्या दिशेने वळवली. तो जेव्हा पोलीस ठाण्याचा आत प्रवेश करतो, जेव्हा आतून जोरदार ओरडण्याचा आवाज येत होते. पोलिसांचा युनिफॉर्म घातलेले अधिकारी त्या दट्ट्याकट्ट्या असलेल्या पाचही नराधमांना लॉकअपमध्ये चांगला चोप देत होते. एक पोलीस अधिकारी संतापाने ओरडत बोलतो, मुली म्हणजे काय खेळणं वाटलं का तुम्हाला? इच्छा होईल तेव्हा त्यांच्या भावनांशी खेळायला? त्यातल्या त्यात माझ्या मुलीला, माझ्या निधीला हात लावण्या इतके धाडस आले कुठून तुमच्यात? ह्याच हाताने तुम्ही तिच्यावर त्या गंभीर जखमा केल्या ना? असे म्हणून त्याने आपल्या बोटाने एका नराधमाचा हात जमिनीवर जोरात दाबून चिरडला. रणवीर मनात विचार करत होता, तो जेव्हा माझी निधी असं उल्लेख करत आहे तेव्हा अंगातील रक्त असं सळसळत आहे. पण हा माणूस आहे तरी कोण? चेहरा स्पष्ट दिसत नाहीये, कारण पोलिसांचा पोशाख घातला आहे. तो पोलीस अधिकारी पुन्हा जोरात ओरडतो, तिच्यावर वार करणारे तुम्हीच ना? असे म्हणत त्याने एकाची शेंडी धरली आणि त्याचे डोके भिंतीवर जोरात आदळले. लॉकअपमधील त्या नराधमांना पोलीस ज्या प्रकारे बदडत होते ते पाहून रणवीर काहीच न समजल्यामुळे स्तब्ध उभा राहिला. मारून मारून दमलेला तो पोलीस अधिकारी आपल्या शर्टचा कॉलर नीट करत जेव्हा मागे फिरतो तेव्हा त्याला पाहून रणवीर पूर्णपणे चक्रावून जातो. तो दुसरे तिसरे कोणी नसून विक्रांत होता. तो पापणाही न हलवता चक्रावून तिथेच उभा राहिला. तो पोलीस अधिकारी आपल्या युनिफॉर्मचे बटन नीट करत आणि डोक्यावर कॅप घालत त्याच्या समोर येतो. त्याला समोर पाहताच तो अधिकारी प्रचंड संतापाने आणि तिरस्काराने त्याच्यावर ओरडतो. म्हणजे विक्रांत डोळे मोठे करून चिडून बोलतो, हो आलास का तू?
तुझ्या त्या लाडक्या मित्रांना सोडून घेऊन जाण्यासाठी आला आहेस की काय? खरं तर सगळ्यात आधी तुलाच लाथा मारून ह्या लॉकअपच्या आत टाकायला हवे. त्या नराधामांना नाही तर सगळ्यात आधी तुलाच आत टाकले पाहिजे. माझी निधी इतक्या गंभीर आणि वेदनादायी प्रसंगातून गेली, त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त तूच आहेस, असे वरडत तो पुढे सरसावतो आणि थेट त्याचा कॉलर पकडतो. त्याने रणवीरच्या कॉलर पकडल्यामुळे रणवीरला जितकं राग आला त्यापेक्षाही जास्त संताप रणवीरला तेव्हा आला जेव्हा तो अधिकारी वारंवार माझी निधी असं हक्काने उल्लेख करत होता. रणवीर त्याचा हात झटकून लावतो आणि कडक आवाजात वरडून बोलतो, हात बाजूला कर आधी. कोण तुझी निधी? ती माझी पत्नी आहे, वैनिधी रणवीर जागीरदार. रणवीर मनात विचार करत होता, खरोखरच ती माझी पत्नी आहे का? तिच्या गळ्यात मी कधी मंगळसूत्र बांधले नाही, अग्नीला साक्षी ठेवून सप्तपदी चाललेली नाही की 4 लोकांच्या साक्षीने डोक्यावर अक्षता पडलेल्या नाहीत. पण याच्यासमोर पराभव स्वीकारणे म्हणाला अजिबात मंजूर नाही. विक्रांत उपरोधिकपणे हसत बोलतो, काय पत्नी? कोण कोणाची पत्नी? चल दुसऱ्या कुणासमोर तरी जाऊन सांग ही गोष्ट. तू नवरा आणि ती तुझी पत्नी असं म्हटल्यावर मी लगेच विश्वास ठेवायला तुझं कोणी नातेवाईक लागत नाही. निधीने तुमच्या ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सर्व काही मला आधीच सांगून ठेवले आहे. ती माझ्यावर मनापासून प्रेम करणारी मुलगी आहे. तिच्या मनात सुद्धा फक्त मीच आहे. कदाचित काही कारणास्तव ती सध्या माझ्याशी उघडपणे बोलायला घाबरत असावी किंवा ती योग्य वेळेची वाट पाहत असेल. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव, तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणारा पुरुष फक्त मीच असेन. माझी ही मिशन पूर्ण होईपर्यंत मी पोलीस आहे हे सत्य तिच्यापासून लपवून ठेवले आहे. तिला समजणार नाही अशा रीतीने मी नेहमी तिच्यासोबत राहून तिचे रक्षण करत आलो आहे. पण तू स्वतःला पुरुष म्हणून घेताना लाज वाटली पाहिजे तुला. तुझ्यावर विश्वास ठेवून सोबत आलेल्या एका मुलीला अशा प्रकारे सोडतोस का? इथून पुढे जर तिच्या अंगाला साधा वरकडा जरी आला तर मी तुला जिवंत सोडणार नाही. त्याचे हे बोलणे ऐकून तो पायापासून डोक्यापर्यंत पूर्णपणे संतापाने पेटून उठला. आजपर्यंत ती समोर असताना ह्याने तिच्याबद्दल अशा हक्काने बोलताना पाहून त्याला कधीही इतका तीव्र राग आणि मत्सर जाणवला नव्हता. रणवीर मनात विचार करत होता, ती पूर्णपणे माझीच आहे अशा हक्काने हा जेव्हा बोलत आहे तेव्हा ते अजिबात सहन होत नाही. पण हा नक्की काय बोलतोय? याचा अर्थ निधीने खरोखरच ह्याच्यावर प्रेम करत असल्याचे याला स्वतः सांगितले आहे की काय? तो स्वतःचा कॉलर सोडून घेतो आणि त्याला स्वतःपासून दूर ढकलतो. रणवीर खडक आवाजात बोलतो, हो माझ्याकडून चूक झाली आहे हे सत्य आहे, पण ती नशेत असताना झालेली एक नकळत चूक होती. जर त्यावेळी शुद्ध असती तर आज हे 5ही नराधम जिवंत राहिले नसते. ती तुझ्यावर प्रेम करते हा तुझं केवळ एक मोठा भ्रम आहे. तिच्याशी कितीही वाद झाले तरी इतके दिवस मी तिची खूप काळजी घेतली आहे. तुझ्यापेक्षा मी तिला खूप चांगल्या प्रकारे समजून घेतले आहे. तिचे हृदय फक्त माझ्यासाठीच धडधडत आहे. इतकं सगळं झाल्यावरही ती मला सोडून कुठेही गेलेली नाही. यावरूनच तू काय ते समजून घे. तिच्या मनात माझ्याबद्दल नक्कीच खूप प्रेम आहे. लवकरच हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मोडून आमचे परमनंट मॅरेज होईल हे मी तुला दाखवून देईन. ती तुला कधीच मिळणार नाही, त्यामुळे उगाच अशी स्वप्ने पाहू नकोस. विक्रांत उपरोधिकपणे हसत बोलतो, कोण दिवसा स्वप्न पाहतय हे लवकरच समजेल, असे म्हणून त्याने त्याच्याकडे एक तीक्ष्ण नजर टाकली. रणवीर मनात विचार करत होता, परंतु त्या हसण्यामागे नक्कीच काहीतरी मोठे रहस्य लपलेले असावे असे वाटत आहे. निधीला लांब करण्यासाठी हा नक्कीच काहीतरी मोठं कट रचत असावा. इतक्या आत्मविश्वासाने हा असं काय बोलू शकतो? रणवीर मनातल्या मनात असं विचार करतो आणि चिडून आणि कठोरपणे बोलतो, अंगावर काकी आहे म्हणून डबल गेम खेळण्याचा प्रयत्न करू नको.
तुला ह्या पदावरून खाली खेचण्यासाठी माझं केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे. माझ्याकडे ती पॉवर आहे हे तू नेहमी लक्षात ठेव. विकी उपहास्याने हसत बोलतो. ती पॉवर म्हणजे तुझं मते पैसा आहे ना? तुझं वेकनेस काय आहे माहीत आहे का? हाच पैशाचा माज. निधी त्याचा तिरस्कार करते. एवढा एकच पॉइंट पुरेसा आहे. या जन्मात तिच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम निर्माण होणार नाही. ती पैशाला आणि श्रीमंतीला किंमत देत नाही. चांगला स्वभाव आणि शुद्ध मन तिला आवडते. यातील काहीच तुझ्याकडे नाही. त्यामुळे निधी माझीच आहे. विकी कूलिंग ग्लास डोळ्यावर चढवत कॉन्स्टेबलकडे वळतो आणि आदेश देत बोलतो. त्यांना इथेच अडकून ठेव. या अंधाऱ्या खोलीतून सगळेजण बाहेर पडता कामा नाही. विकी हसतच रणवीरकडे तिरप्या कटाक्ष टाकून तिथून निघून जातो. रणवीर चिडून विचार करतो, माझ्या मनात खूप राग येत आहे. सोबतच हताशपणामुळे एक वेगळीच अस्वस्थता जाणवत आहे. रणवीर तिथून बाहेर पडतो आणि कार सुरू करून वेगाने पळवू लागतो. रणवीर अस्वस्थ होऊन विचार करतो, निधी माझीच आहे हे त्याचे शब्द वारंवार आठवून मन सौरभौर होत आहे. रणवीर एक निर्जन रस्त्यावर कार थांबवतो आणि खाली उतरतो. ती कधी ना कधी मला सोडून जाणारच होती ना, पण मग मी काय इतकं डिस्टर्ब होतोय? हो, मी पैशाला जास्त महत्त्व देतो, पण ह्याचा अर्थ माझ्याकडे चांगला स्वभाव नाही का? शुद्ध मन नाही का? त्यांना वेळ देता आला नाही तरी मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. माझ्या आयुष्यात निधीची नेमकी भूमिका काय आहे याची स्पष्टता अजूनही मला मिळालेली नाही. ती माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या नकळत मी खूप बदललो आहे. एखाद्या दिवशी तिच्याशी बोलणे झाले नाही तर काहीतरी गमावल्यासारखे वाटते. त्याने सांगितल्याप्रमाणे जर ती त्याच्यावर प्रेम करत असेल आणि मला सोडून गेली तर मी काय करू? पण तू नेमक्या कोणत्या हिमतीवर निधी तुझ्यावर प्रेम करते असं विकीला ठामपणे सांगून आलास? निधीच्या मनात तर अजूनही विकीच घर करून बसला आहे. उद्या जर तिने त्याचीच निवड केली आणि तुला कायमचे सोडून निघून गेली तर तुझा अपमान ठरलेलाच आहे ना? मुळात ह्या सगळ्यात तुझ्या स्वतःच्या मनात तरी काय चाललाय? वैनिधीवर तुझं खरंच प्रेम आहे का? रणवीर डोक्याला हात लावून अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत मनातल्या मनात असं विचार करतो. रणवीर एक क्षण अगदी स्तब्ध होतो आणि त्याचे डोके पूर्णपणे बधीर होऊन जाते. रणवीर तीव्र अस्वस्थतेत विचार करतो, ह्या एका प्रश्नाचे माझ्याकडे कोणतेच उत्तर नाही. माझ्या हृदयात खरोखरच तिच्याबद्दल प्रेमाची भावना आहे का? माहीत नाही. पण काहीही झाले तरी मी तिला त्या विकीसाठी सोडू शकत नाही हे मात्र तितकेच खरे आहे. ती मला हवी आहे. ती फक्त माझी आणि माझीच आहे. हे कसले वेडेपणा आहे. भावना केवळ शब्दातूनच व्यक्त होतात असं नाही, तर मनाची ही गालमेल आणि तिच्या जाण्याची अनामिक भीती देखील खूप काही सांगून जाते ना. ती भावना जर केवळ प्रेमाची असेल तरच मनाला अशी हक्काची आस लागतो ना. रणवीर गाडीचा दरवाजा झटक्यात उघडून बाहेर पडतो आणि डोके प्रचंड टणकत असल्याने दोन्ही हातांनी कपाळ गच्च धरून त्या निर्जन रस्त्याच्या कडेलाच बसून राहतो. रणवीर मनातल्या मनात खूप भावुक होऊन विचार करतो, आपण जगाच्या नजरेत पती पत्नी आहोत, पण मी अजून तिच्या गळ्यात अधिकृतपणे मंगळसूत्र बांधलेले नाही. शारीरिकदृष्ट्या आम्ही कधी जवळ आलो नाही हा भाग वेगळा, पण आमच्या नात्यात प्रेम, काळजी, आपुलकीची मिठी आणि स्पर्श हे सगळे काही आहे. एकाच बेडवर माझ्या हाताची उशी करून ती कित्येक रात्री किती निवांतपणे झोपली आहे. असे असताना तिच्या मनात माझ्याबद्दल साधी एक फिलिंग्सही नसेल का? मी नेहमी प्रत्येक गोष्टीवरून तिला टोमणे मारायचो, तिचा अपमान करायचो. कदाचित ह्याच कारणामुळे तिच्या मनात माझ्याबद्दल चांगले मत निर्माण झाले नसेल का? मला अचानक आतून खूप विचित्र आणि त्रासदायक वाटू लागले आहे. रणवीरच्या डोळ्यांचा कडा नकळत वलावत आणि डोळ्यात पाणी उभे राहते. त्या दिवशी रात्री निधी स्वयंपाकघरात सासूबाईंना मदतीसाठी उभी राहते. लता अतिशय प्रेमाने आणि चेहऱ्यावर हसू आणत बोलतात, निधी, आज आपण मोड आलेलं मटकीचे सांबर करूया.
रणवीरला ते खूप आवडते. बिचारा गेल्या 2 दिवसांपासून नीट जेवला सुद्धा नाही. तुझ्या त्या विषयामुळे तो आतून खूप कचलाय असं वाटतंय. मी तर रागाच्या भरात त्याला 2 फटके मारून बसले. मला आता फार वाईट वाटतंय, कारण मी आजपर्यंत कधीच त्याच्यावर हात उचलला नव्हता. निधी शांतपणे ऐकून घेते आणि तिचे मन एकदम हलके होते. रणवीरवरील तिचा रागही आता फार वितळला असतो. निधी चेहऱ्यावर ओझरते हसू आणत बोलते, ठीक आहे सासूबाई, आपण तेच करूया. लता निधीच्या जवळ येतात आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून मायेने बोलतात, निधी, तो न समजता काहीतरी मोठी चूक करून बसलाय ग. पण तू तेच मनात धरून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तो बाहेरून जितका कडक आणि रागीट दिसतो ना, तितकाच आतून हळवा आहे. त्याचे मन खूप नाजूक आहे. तुला असं पाहून तो स्वतःच आतल्या आत किती तीळ तीळ तुटला असेल कुणास ठाऊक. निधी मनातल्या मनात खूप भावूक होऊन विचार करते, हो, त्यांचे मन खरंच खूप हळवे आहे. त्या दिवशी मध्यरात्री ते एकटेच कसे लहान मुलासारखे रडत होते हे आठवून निधीच्या ओठांवर नकळत एक गोड हसू उमटते. तसेच सकाळी त्यांनी केलेल्या त्या लाडीवाळ कोड्या आठवून तिचे मन आतून अगदी प्रफुल्लित होऊन जाते. निधी लटक्या रागाने आणि हसत बोलते, असं काही नाही सासूबाई, आधी मला त्यांचा खूप राग आला होता हे खरं, पण आता नाही. सकाळी तुमच्या मुलांनी मला कशी गोड स्वारी म्हटली आहे हे जर तुम्हाला समजले ना, तर तुम्ही थक्कच होऊन जाल. लता डोळे मोठे करतात आणि आश्चर्याने विचारतात, हो का, असं काय केलं त्याने? निधी स्वतःच्या जिभेचा चावा घेते आणि कपाळावर हात मारून घेते. निधी स्वतःवरच चिडून मनातल्या मनात असं विचार करते, अरे देवा, माझे हे तोंड कधी गप्प बसतच नाही ना. काय बोलावे आणि काय नाही ह्याचे मला भानच राहत नाही. आता मी सगळंच बोलून मोकळी झाली असते ना. निधी स्वतःला सावरत आणि नजर चोरत बोलते, काही नाही सासूबाई, काही विशेष नाही. निधी स्वतःला सावरत आणि कामात गुंतवून घेते. लता केवळ गालातल्या गालात हसतात, कारण त्यांना निधीच्या मनातील गोंधळ पूर्णपणे समजलेला असतो. निधी, लता आणि पुष्पा ह्या तिघींनी मिळून स्वयंपाकघरातील स्वयंपाक पूर्ण केला. मात्र रात्र उलटून गेली तरी रणवीरचा अजून पत्ता नव्हता. साहित्य वरडत आणि गाईगाईने येत बोलते, वहिनी, स्वयंपाक झालं का ग? माझ्या पोटात भुकेमुळे कावळे वरडत आहेत. लता काळजीच्या स्वरात बोलतात, हा अजून का नाही आला? बहुधा उशीर होईल असं वाटतंय. घरातले सगळे भुकेले आहेत. निधी, तू जा आणि सगळ्यांना जेवण वाढ, तो आल्यावर जेवेल. निधी मान डोलावून जेवणाची भांडी डायनिंग टेबलवर सजवून सगळ्यांना जेवण वाटते. पुष्पा मायाने आणि आग्रहाने बोलतात, निधी, तू पण जेवायला बस ना. निधी नम्रपणे नकार देत बोलते, नको सासूबाई, मी नंतर जेवेन. ते अजून आले नाहीत, तुम्ही सगळे आधी जेवून घ्या. मी उगीच त्यांच्यासाठी एवढा विचार का करत आहे आणि स्वतःचे डोके का तापून घेत आहे हे मला समजत नाहीये. निधी मनातल्या मनात असं विचार करते. सगळे जेवण आटपून आपापल्या खोलीत झोपायला निघून जातात. लता निधीच्या जवळ येतात आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत बोलतात, निधी, रात्रीचे 9 वाजून गेले आहेत. इतका उशीर झालाय म्हणजे तो बाहेरचं जेवण उरकून येईल. तू आता जेवून घे आणि झोप पाहू. लता आणि पुष्पा दोघीही आपापल्या खोलीकडे निघून जातात. त्यांच्या आवडीचा स्वयंपाक केलाय, मग त्यांना सोडून मी कशी काय जेवू शकते? कितीही उशीर झाला तरी त्यांच्यासाठी थांबायला हवे. निधी मनातल्या मनात असं विचार करत हॉलमध्ये टीव्ही पाहत त्याची वाट पाहत बसून राहते. रात्री साधारण 10च्या सुमारास डोरबेल वाजते. निधी पटकन धावत जाऊन दरवाजा उघडते. समोर रणवीर उभा असतो. त्याचा चेहरा पूर्णपणे कोमजलेला दिसतो. डोळे सुजलेले असतात आणि केस विस्कटलेले असतात, पण सुदैवाने तो डॉट पिऊन आलेला नसतो. निधी काळजीच्या स्वरात आणि त्याची बॅग हातात घेत बोलते, काय झाले? इतकं उशीर का लागला? रणवीर शांतपणे उत्तर देतो, काही नाही, ऑफिसमध्ये थोडे काम होते.
निधी प्रेमाने बोलते, ठीक आहे, लवकर फ्रेश होऊन या, आपण दोघे एकत्र जेऊया. आज सासूबाईंनी तुमच्या आवडीचा स्वयंपाक केला आहे. निधीने असे बोलताच रणवीरचे डोळे एकदम चमकतात. त्याला त्याच्या आवडीचा स्वयंपाक केल्याचा आनंद झाला होता की दोघे एकत्र जेवणार आहेत यावरून त्याचे मन सुखावले होते. हे समजणे कठीण होते. रणवीर आश्चर्यचकित होऊन विचारतो, म्हणजे तू माझ्यासाठी न जेवता थांबली होतीस का? निधी स्वतःच्या बहाणा करत बोलते, तुमच्यासाठी वगैरे थांबले नव्हते. मला भूकच नव्हती म्हणून टीव्ही पाहत बसले होते. आता तुम्ही आलाच आहात तर एकत्र जेवूया, एवढेच. रणवीर ओठांवर ओझरते हसू आणत बोलतो, ठीक आहे, मी लगेच फ्रेश होऊन येतो. रणवीर झटपट आपल्या खोलीकडे निघून जातो. तो फ्रेश होऊन येईपर्यंत निधीने डायनिंग टेबल स्वच्छ करून ताटे मांडली. रणवीर जेवायला बसताच ती स्वतःच त्याच्या ताटात भात, त्याचे फेवरेट मटकीचे सांबार, भाजी, चपाती आणि पापड वाढते. रणवीर तिचा हात धरून प्रेमाने बोलतो, तू पण इथेच बस ना. दोघंही गप्पा मारत एकत्र जेवायला सुरुवात करतात. रणवीर कौतुकाने आणि मिस्किलपणे आपल्या भुवया उंचावून बोलतो, काय ग, आज अचानक अशी आदर्श पत्नी कशी काय झालीस? माझी फेवरेट डिश बनवलीस आणि वरून माझ्यासाठी न जेवता थांबलीस. खरंच माझा ह्यावर विश्वासच बसत नाहीये. निधी तोंड मुरडत आणि लटक्या रागाने बोलते, हॅलो, फार स्वप्न पाहू नका हा. स्वयंपाक मी नाही सासूबाईंनी केला आहे. मटकी आरोग्यासाठी चांगली असते म्हणून जास्त खाऊ नका असं माझा विक्की नेहमी सांगायचा, माहिती आहे का? त्याला माझी खूप काळजी आहे. शेवटी तो डॉक्टर आहे ना, म्हणून तो मला नेहमी हे असं सांगायचा. रणवीर डोळे मोठे करून तिच्याकडे रोखून पाहत बोलतो, काय ग, तो तुझा विक्की डॉक्टर आहे? काय मस्त मूर्ख बनवलंय त्याने तुला. रणवीरचे हे बोलणे ऐकून निधीचे डोळे पांढरे होतात आणि ती त्याच्याकडे पाहतच राहते. अरे देवा, विक्की डॉक्टर आहे असं मी जे खोटं बोलले होते ते या कडूसला समजले की काय? निधी मनातल्या मनात असं विचार करते. रणवीर उपहास्याने हसत बोलतो, तसं बघायला गेलं तर तुझ्या या चेहऱ्याला डॉक्टर कसं काय पटणार म्हणा. तो तुझा विक्की आज रस्त्यावर शेंगदाणे विकत बसला होता. अरे बापरे, विक्की तर माझ्यासोबत फूड डिलेव्हरी करतो असं म्हणाला होता ना. मग हा शेंगदाण्याचं साईड बिझनेस कधी सुरू केला त्याने? बापरे, ह्या कडूसमोर माझी पूर्ती नाचक्की झाली ना. निधी मनातल्या मनात असं विचार करते. निधी मनातील राग दाबून ठेवत धुसफुसत बोलते, काही फरक पडत नाही. तो शेंगदाणे विकणारा असो किंवा भाजी विकणारा, तो प्रामाणिकपणे कष्ट करून कमवतो ना, तेवढंच माझ्यासाठी पुरेसा आहे. रणवीर तिच्या बोलण्यावर कोचकपणे हसतो आणि हिनवत बोलतो, इतके दिवस त्याने स्वतःच्या गर्लफ्रेंडला माझ्या पदरात सोडून दिलाय, मग त्याचं हे ऋण मला फेडायलाच हवं ना. म्हणूनच मी त्याला एक मोठं भाजीचं दुकान टाकून देतो. तो जिथे भाज्या चिरत बसेल आणि तू त्याला वरून मीठ मसाला लावून द्यायचा, म्हणजे अजून जास्त गिऱ्हाईक मिळतील. रणवीरचे हे कोचक बोलणे ऐकून निधीला प्रचंड राग येतो. विकीबद्दल त्याने इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोललेले तिला अजिबात आवडत नाही. निधी जेवण अर्धवट सोडून उठत आणि रागानं बोलते, ठीक आहे, त्यात काय चूक आहे? प्रामाणिकपणे केल्या जाणाऱ्या कोणत्याही कामाची लाज बाळगण्याची अजिबात गरज नाही. रणवीरने तात्काळ तिचा हात धरून तिला खेचले. रणवीर समजवण्याचं सुरात बोलतो, अरे रे, त्यासाठी जेवण अर्धवट सोडून चालले आहेस का? आमच्या घरात कोणीही अन्न वाया घालवत नाही. गुपचूप पूर्ण जेवण संपव. निधी स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत आणि चिडून बोलते, काही गरज नाही, माझे पोट भरले आहे, सोडा माझा हात आता. रणवीरने एका झटक्यात ओढून तिला थेट स्वतःच्या मांडीवर बसवून घेतले. रणवीर चपातीचा तुकडा तोडून तिचा तोंडाजवळ नेत बोलतो, बापरे, किती हा राग तुझा. ठीक आहे, मी तुझ्या त्या विकीबद्दल आता काहीही बोलणार नाही. आधी हे का. निधीने तिथून उठण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिची कंबर घट्ट धरून ठेवली होती. निधी प्रचंड संकोचून आणि पुन्हा धडपडत बोलते, ठीक आहे, सोडा, मी स्वतः जेवते ना. रणवीर स्वतःच्या हाताने भरवत बोलतो, का? मी भरवले तर तो पोटात जाणार नाही का? जास्त नखरे न करता गुपचूप का.
मला खूप झोप येत आहे, असे म्हणत त्याने तिला स्वतःच्या हाताने घास भरवला. तेवढ्यात कुणाच्या तरी कोकण्याचा आवाज आला आणि दोघांनी दचकून मागे पाहिले. समोर पुष्पा उभ्या होत्या. निधी संकोचाने पार लाजली आणि तिला काय करावे ते सुचेनासे झाले. अरे देवा, आता काय करू? मांडीवर बसून लहान मुलासारखं घास भरवत असताना सासूबाईंनी पाहिलं ना. मला तर आता या कडू समोर अतिशय लाज वाटत आहे. निधी मनातल्या मनात असा विचार करते आणि तात्काळ तिथून उठण्याचा प्रयत्न केला. पुष्पा परिस्थिती सावरून घेत मायाने आणि हसत बोलतात, काही हरकत नाही निधी, बसून राहा. खोलीत पिण्यासाठी पाणी नव्हते म्हणून मी ते घेण्यासाठी आले होते. तुम्ही सुरू ठेवा. असे म्हणत त्या आपले हसू कसे बसे आवरत बाटलीतील पाणी भरून तिथून निघून गेल्या. तरीही या राक्षसाने स्वतःची पकड अजिबात ढिली केली नाही ना. निधी मनातल्या मनात असं विचार करते आणि त्याच्यावरून चिडून आणि वरडून बोलते, आता तरी तुमचे समाधान झाले का? सासूबाई मनात काय विचार करत असतील देव जाणे. रणवीर शांतपणे आणि हसत बोलतो, काही विचार करणार नाहीत. उलट नवऱ्याचे बायकोवर किती प्रेम आहे हे पाहून त्यांना आनंदच होईल. जर तू मुकाट्याने जेवून गेली असतीस तर मी तुला कशाला भरवले असते. आता फक्त अर्धी चपाती उरली आहे, ती पटकन संपून टाक. असे म्हणत त्याने पुन्हा तिला स्वतःच्या हाताने घास भरवला. अरे देवा, याला खरोखरच वेड लागले आहे की काय? किती विचित्र वागतोय हा. निधी मनातल्या मनात असं विचार करते. शेवटी त्याने तिला पूर्ण जेवण भरवले, स्वतः पाणी पाजले आणि कौतुकाने विचारले, पोट भरले का? असे विचारत रणवीरने नकळत तिच्या गालावर एक गोड किस घेतला. निधी मात्र एकदम थक्क होऊन तिथेच स्तब्ध बसून राहिली.